आपण सर्व माझ्या आई वडिलांच्या जयंतीच्या या ठिकाणी आपण आलेला आहात. वास्तविक पाहता गेली 20-25 वर्षापासून आम्ही सर्व भावंड आमच्या आई वडिलांचे पुण्यस्मरण करतो. परंतु आता महाराज म्हणाले की आता हे आता काही करा 5 दिवसाचं झालं पाहिजे. माझं दुमत नाही, पण सर्व पंचकृषीतून लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आले पाहिजे. 5 दिवसात आपण करू, मोठ्या प्रमाणात यायला. वास्तविक पाहता ज्या आई वडिलांनी आम्हाला हे ज्ञान दिलं, जीवनात उभं केलं, त्यांच्यासाठी करणं हे काही महत्वाचं आहे. आणि म्हणून महाराजांनी म्हटलं त्याप्रमाणे आपण सर्व गायक, वादक, हार्मोनियम सगळेच त्या सप्त्याला निश्चित या. कामाचे दिवस आहेत, सध्या उसळवलेले, पाणी सुटलेले, तण मोठ्या प्रमाणात, म्हणून मला वाटते की आज गोपाळला कसा वेळ मिळाला की, कारण ते मी बघतो 24 तास त्या शेतामध्येच असतो आणि कारखान्याच्या बाजूला. ठीक आहे, या निमित्तानं जी आम्हाला आमच्या वडिलांनी शक्ती दिलेली आहे त्या शक्तीप्रमाणे आपल्या या सर्व परिसरातील शेतकऱ्यांचं चांगलं व्हावं, शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत. अगोदर पूर्वीच्या काळामध्ये आपला शेतकरी ऊस लागवड करायचा, परंतु तो घेऊन जाण्यासाठी अतिशय कुठं कुठं पळत जाऊन परेशान व्हायचा. शेवटी काही वेळ अशी वेळ आलेली आहे माझ्या शेतकऱ्यावर की तो ऊस तोडून बांधावर टाकावा लागलेला आहे. म्हणून आमच्या आई वडिलांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपण शेतकऱ्यासाठी कारखाना उभा केला. मला वाटते आपल्याला 30-40 गावातल्या शेतकऱ्यांना कुठेही कुणीकडेही जाण्याची गरज लागणार नाही. मात्र एवढंच आहे की तो ऊस ते मी तारखेवर आणि त्याच काय रिकव्हरी हे बघूनच त्या ठिकाणी घेतल्या जाईल. म्हणून कोणत्याही शेतकऱ्याला कुठेही अडचण येणार नाही. हे जे म्हटलं मी 40-50 खेड्यातल्या लोकांना कसल्याही प्रकारची काही अडचण येणार नाही. पण मी प्राधान्य मात्र जो शेअर्स होल्डर असेल, शेअर्स होल्डर त्याला प्राधान्य राहील आणि त्याच्या तारखेला त्याने कारखान्याकडे चक्रा मारण्याची सुद्धा गरज लागणार नाही. त्याच्या तारखेला अगोदरच 4 दिवसानं त्या शेतकऱ्याला फोन येईल, मोबाईलवर येईल की आपली तारीख आलेली आहे, आम्ही इतक्या तारखेला आपला ऊस तोडून नेणार आहोत, आपण तिथे रस्त्याची व्यवस्था करा. नसता पुन्हा म्हणतात रस्ता बी कारखान्यानं करावा. तसे रस्ते करून दिले खूप, पण तुमच्या शेतात येण्यासाठी बघा, नसता बाकी चौकड्यात रस्त्याचं हे जाळं पसरलेलं आहे. आणि म्हणून ज्यांना ज्यांना पाणी आहे त्याने
निश्चित आपण ऊसाची लागवड करावी. आपल्या ऊसाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. पण तारखेवरच मी ऊस घेऊन जाईल. कुणी कितीही जवळच असेल, कुणी कितीही पाहुणा रावणा काही असेल, त्याचा तिथं विचार होणार नाही. तारखेवरच ऊस जाईल, तारखेवरच त्याचं सगळं होईल. आणि पेमेंट इतर कारखाने 15 दिवसाला म्हणतात, पण देतात 2-2 महिने, 3-3 महिने. बरोबर आहे का? 2-2 महिने, 3-3 महिने. आपला 15 दिवसाच्या पुढे 16वा एकही दिवस जाणार नाही अगोदर पेमेंट. कारण ज्या शेतकऱ्यासाठी गेली 40 वर्षापासून मी झगडतो आहे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे, त्याच्यासाठी आज त्यांना म्हणून मी या सगळ्या गोष्टीचा विचार केला. आमच्या सहकार्याने बरोबर चर्चा करून विचार केला. आम्ही घरामध्ये मी सर्वांना विचार केला आणि म्हणून या कारखान्याची उभारणी आपण केलेली आहे. या वर्षी ऊस कमी होता म्हणून गाळपाला आपण सुरुवात केली नाही. 40-50 हजार टन ऊस होता, पण त्याच्यावर जसं आता इथं म्हणणं बरोबर नाही, पण ते जनावर गेल्यानंतर गिधाड चौकडी येतात, तसं या परिसरातल्या ऊसावर सगळ्या कारखाने जवळजवळ 6-7 कारखाने या ऊसावर येऊन तुटून पडले. कारण चौकड